हॅलो, हाय, नमस्कार. तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आज बघा, आज रविवार आहे. तर मी आज बनवलेला आहे इडली आणि सांबार. आणि तर मी आज लवकरच उठले होते, 5:30 वाजेलाच, आणि सगळे कामं वगैरे आटपले. आणि आज गच्चीवरती जायचंय पापड भाजण्यासाठी. तर तो ब्लॉग तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर चला पटकन मी हे इडली आहे ना ते काढून घेते. हॅलो, हाय, नमस्कार. तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर बघा, आज आहे रविवार. तर रविवार मी इडली बनवली बघा, आणि सोबत सांबार सुद्धा बनवलेला आहे. आणि आज मी सकाळी तर आज मी सकाळी 5:30 ला उठले होते, कारण खूप सारी कामं आहे. तर तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग तर शेअर करेलच मी. त्यासोबत आज आम्ही पापड भाजणार आहेत गच्चीवरती. तेही फ्लॅट मध्ये राहून गच्चीवर जाऊन आम्ही पापड भाजणार आहे विस्तव करून. तर ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. आणि आपली भूमी बघा मदत करते आपल्याला. आणि इडल्या सांगू का, इतक्या सॉफ्ट झालंय ना. पावसाळा चालू आहे पण तरी सुद्धा इडल्या एकदम सॉफ्ट झाल्या. तुम्ही बघू शकताय बघा, एकदम सॉफ्ट झालंय, एकदम मस्त झालेत. आणि अशा जर इडल्या, जर तुम्हाला सॉफ्ट इडल्या जर बनवायच्या असतील ना, तर काय करायचं, रात्री आपण जेव्हा रवण असतं ना, जेव्हा वाटतो, तर तेव्हा त्यामध्ये मीठ घालून ठेवायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी छान त्याला, म्हणजे ते चांगलं फर्मेंट होतं. पण हे जे आहे ना, मीठ टाकायची प्रोसेस ही फक्त थंडी आणि पावसाळ्यामध्येच करायची, उन्हाळ्यामध्ये नाही. कारण उन्हाळ्यामध्ये ते इटून जाईल, म्हणजे खूप घाण वास येतो मग त्यामध्ये जर मीठ टाकलं तर. तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात काय करायचं, या रवणामध्ये मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे सकाळी ते चांगलं फर्मेंट होतं. आणि त्यामध्ये थोडंसं सोडा टाकायचा, अजून 15-20 मिनिटं राहू द्यायचं. मग ते जे असतं ना रवण, ते असं वरती फुगून येतं. तर बघा, भूमीला आवडतायत आपल्या इडल्या काढायला, तर तीच काढते. तर चल भूमी, आपण वरती जाऊ. तुला मजा येईल का पापड भाजायला? ती इडली काढते, तोपर्यंत मी पटकन पापड काढून घेते जे भाजायचे ते. आणि परत डबा सुद्धा न्यावा लागेल, कारण वातावरण एवढं पावसाळी वातावरण आहे ना, तर एकदम वाकस होऊन जातील त्यासाठी. तर चला मग जाऊ. तर बघा, गच्चीवर आले आता, यांचं चालू आहे पेटवणं. ही बघा भूमीवरती. बस बेटा, जास्त वर नाही चढू. आणि आपला ज्ञानेश होता ना 6-7 महिन्याचा, किती महिन्याचा होता की वर्षाचा होता? 1 वर्षाचा होता. तर हे गच्चीवरती आले होते आणि वरती काम करत होते. तर असं भरभर भरभर चढला होता, अजिबात त्याला भीती वाटत नव्हती. मुलांना आहे ना अजिबात भीती नाही वाटत. पण कसं आहे ना, जसे मोठे होतात आणि आपण भीती घालतो ना, तर त्यांना भीती वाटते. तर बघा, आता हे पेटवणं चालू आहे. पेटवा लवकर, उशीर नाही व्हायला पाहिजे आज. तर बघा, आमच्या इथे ना असं मोकळं आहे पूर्ण, हे बघा. तर पेटवलं ना तरी काय नाही वाटत. मागे सरक बाबू. फुलवाई बी ना, म्हणजे बुलवलं नाही असं. बुलवाई नवीनच पद्धत आहे, बुलवाई. तर बघा, आता पेटवणं चालू आहे आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. आता आपल्याला जाळ लावलेलं आहे, पण जाळ झाल्यानंतर मग विस्तव पडला की मग आपण पापड भाजूया. बोल, काही बोलायचं आहे का? पेटतंय बघा. आता आपल्याकडे दुसरं काही नाही ना, फक्त एवढंच आहे. गावाकडे कसं काड्या वगैरे असतात ना, तर मग लवकर पेटलं जातं, लवकर शिलकतं. पण आता आपल्याकडे काळ्या नाही, फक्त हे एवढंच जमले पडले, त्याच्यामुळे पेटवायला ना खूप जड जातं. एवढा ढेर होऊन गेला तरी पण ते थोडासा पण खाली शिलकतंय बघा, ते पेटतंय खाली बघ, इकडच्या बाजूने. बरोबर आता हळूहळू पेटतंय, ते टाकून जाऊ. आता भाजून घेऊ आपण. बस.
पापड भाजणं चालू आहे, विस्तवतो पडलाय. आता पटपट पापड भाजून घेते. हा पापड जाड आहे ना, त्याच्यामुळे लवकर भाजतं, म्हणजे थोडंसं जाड जास्त लागतं याला. मग याला आधी भाजून घेते, त्याच्यानंतर मग हे भाजणार आहे. या मग पापड खायला, कोणाला आवडतं पापड खायला, नक्कीच या. तर बघा आता पापड भाजते. पापड कोणता आहे हा? तर ज्वारीचा, एकदम भारी लागतो, टेस्टी. तर पटपट भाजून होतं. खायचा घे. अरे हा घे ना, म्हणजे कमी कर. हा, कसा झालाय सांग, भाजला कसा आहे? इकडे बघ. लवकर भाजलं जातं. हे असं पडलंय तर सांगता बी नाही. काय पाहता तुम्ही? तर बघा आता पापड भाजून चालू आहे. मिक्स करून घे खालचे वाटतं. तर आम्ही फ्लॅटमध्ये राहून सुद्धा गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने जसा विस्तव लावून, म्हणजे काळ्या पेटवून आणि धूर वगैरे सगळं जाऊन जो विस्तव राहतो ना, तर त्यावरती पापड भाजत असतात. तर गावाकडे तर पोळी भाजी वगैरे सगळं बनवून घेतात आणि जो विस्तव उरलेला असतो त्यावरती हे पापड भाजतात. पण आपल्या इथे आपण कुठं चूल मांडणार आहे, तर चूल मांडायला आम्हाला जागा नाही. मग आम्ही काय करतो, असंच विस्तव बनवून घेतो. तर आणि विस्तव पडल्यानंतर असे पापड भाजून घ्यायचे. महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा आम्ही असं करत असतो. कसं हे पापड आहे ना, खूप हेल्दी असतं, म्हणजे खायला पण, आणि कसं तेलकट नाही, काय नाही, आणि परत आपलं घरचंच आहे. तर बघा आपले पापड भाजून झाले आणि विस्तववरती आता भिजवायचं आहे मला. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा सगळं काम झालं होतं, विस्तव वगैरे पडला होता आणि विझून जात होता तो, पण हवेनं आहे ना ते थोडंसं भडकत होतं. मग म्हटलं चला आपण यावरती पाणीच घालूया, आणि जे काही सामान आणलं होतं तर ते मला परत न्यायचं आहे. तर मग ते मी पटपट आवरत आहे, कारण आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे. तर भूमीचे पप्पा नाही म्हणत होते बाहेर जायला, कारण ते म्हटले की 15 दिवस थांब, पण मग तसं काही परिस्थिती नाही 15 दिवस थांबण्याची. तर बघा आता मी आहे ना पाणी टाकून विस्तव आणि जी काही माती या घेमेलीमध्ये खाली आहे तर ती गार होईल, आणि मग इथंच राहू दिलं आहे. गार झाल्यानंतर मग ही घेमेली ना आतमध्ये घेऊन जाईल मी. आणि बघा विमान आलं होतं, तर मग ढगाळ वातावरणामुळे आम्हाला विमान काही दिसत नव्हतं, आणि मला जास्त काही झाडायची गरज पडली नाही. एकाच दिशेने हवा चालू होती ना, तर सगळं एका बाजूलाच जाऊन थांबलं होतं. फक्त मग मी तिथंच जमा केलं आणि भरून फेकून दिलं, आणि हवा एवढी चालू होती ना, जरी फेकलं ना तरी ते बरोबर बाजूलाच जाऊन पडत होतं. तर बघा अशा पद्धतीने साफसफाईसुद्धा करून घेतलेली आहे. जर आपण कोणतं काम करायचं तर ते साफसफाई करणंसुद्धा गरजेचं आहे.